झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी प्रियांका महादेवमाळी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। साप वाचवल्याने अहिंसा आणि जीवदया। देशी दारू दुकानांवर छापे। हुतात्मा बाबू गेणू यांच्या नावाने टपाल तिकीट। साक्री संपकरी एसटी कर्मचारी यांचे साईबाबांना साकडे। आमदार रवी राणा यांची परसोडा येथील गिट्टी खानदानीवर धडक। आता पाहूया दिवसभरातल्या सविस्तर बातम्या। आज आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक चंपालालजी नहाटा राहणार वरवंड तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या शुभ हस्ते ज्ञानगंगा अभयारण्याच्या अरण्य परिसरामध्ये जिवंत विषारी बिनविषारी सापांना जीवदान देण्याच्या हेतूने सोडून देण्यात आलंय। हे सर्व साप नागरी परिसरामध्ये आढळले असतात। सर्प मित्र वनिता बोराडे यांनी त्यांना सुरक्षित पकडून आणले होते। हे सर्व साप कदाचित लोकांकडून मारले गेले असते। लोकांना आणि सापांना जीवदान देण्याचे या महान कार्यामध्ये सर्पमित्र वनिता बोराडे यांचे केवळ कौतुक न करता त्या कार्यामध्ये हातभार लावण्याच्या उद्देशाने वयाच्या 87व्या वर्षी सेवाभावी आणि सात्विक वृत्तीच्या चंपालालजी नहाटा यांनी सक्रिय सहभाग दिलाय। साप हा निसर्ग आणि मानवाचा मित्र असून जीवदया अहिंसा ही जीवनमूल्य अंगीकारल्यास मानवाचे नक्कीच कल्याण होते। जगा आणि जगू द्या हा जैन धर्माचा वर्धमान महावीर यांनी दिलेला संदेश अनुभवण्याची संधी आज मला मिळाली, अशा भावना व्यक्त करून पुढील आयुष्यात जनसेवा जीवदया हातून घडावी असा मनोदय त्यांनी व्यक्त केलाय। पर्यावरण हेच प्राणसंजीव असल्याने वसुदैव कुटुंबकम ही भावना जोपासण्यासाठी आमच्या सोयीने वनचर्य फाउंडेशन तर्फे वन्यजीव निसर्ग पर्यावरण आणि साप यांच्यासाठी समर्पित भावनेने निस्वार्थपणाने काम करणारी सर्पमित्रांची नवीन फळी आपण तयार करीत असल्याचेही सर्व युवकांनी सहभाग घ्यावा असे मत सर्पमित्र वनिता बोराडे यांनी व्यक्त केले। अंधश्रद्धा अज्ञान दूर करण्यासाठी संस्था सर्प जनजागरण मोहीम राबवण्यात आली। यामध्ये चंपालालजी नहाट यांनी सहभाग दिल्याबद्दल सर्पमित्र वनिता बोराडे यांनी त्यांचे मनस्वी आभार मानले। रवींद्र सुरेश, झूम ऑन न्यूज बुलढाणा। नांदेड जिल्ह्यातील मौजे पोटा बुद्रुक आणि इस्लामपूर येथील देशी दारू दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडच्या पथकाने दुकानावर छापे मारून विना वाहतूक 5-6 देशी दारूचा बनावट मद्यसाठा आणि वाहनासह 8,92,583 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदरील गुन्ह्यातील 2 आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची एक्साइज पोलीस कोठडी सुनावली आहे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा आणि किनवट तालुक्यातील इस्लामपूर येथील परवानाधारक देशी दारूच्या दुकानांवर बनावट दारूची विनापरवाना वाहतूक विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांना मिळताच औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त आणि नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टीमने ही कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान इस्लामपूर आणि मौजे पोटा येथील दुकानातून विना वाहतूक 5-6 देशी दारूचा बनावट मद्यसाठा आणि वाहनासह 8,92,583 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदरील 2 आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळेच अवैध आणि बनावट दारू विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कसून चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येईल अशी शंका वर्तवली जात आहे। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड। देशभक्तीचे प्रतीक असलेले आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ गावचे सुपुत्र हुतात्मा बाबू गेणू सईद यांची 91वी पुण्यतिथी म्हाळुंगे पडवळ येथे ग्रामस्थांसोबत शिवाजी आढळराव यांनी उत्साहामध्ये साजरी केली आहे।
यावेळी हुतात्मा बाबू गेणू युवा प्रतिष्ठान म्हाळुंगे पडवळ ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित भव्य काळबादेवी मुंबई ते जन्मस्थळ अशा भव्य प्राणज्योत सोहळ्याचे स्वागत करण्यात येऊन हुतात्मा बाबू गेणू यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। देशवासियांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत असलेले हुतात्मा बाबू गेणू सईद हुतात्मा शिवराम हरी राजगुरू या महान क्रांतिकारकांचे कार्य कायम स्मरणार्थ ठेवून भावी पिढीने वाटचाल करावी असे शिवाजी आढळराव म्हणालेत। हुतात्मा बाबू गेणू सईद यांना मानवंदना म्हणून त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे। या कामी ग्रामस्थांनी आवश्यक दस्तावेज मिळवण्यामध्ये सहकार्य करावे अशी अपेक्षा यावेळी आढळराव यांनी व्यक्त केली आहे। या कार्यक्रमास जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, सरचिटणीस विजय औटी, आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार सौ रमा जोशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर अतुल साबळे, झूम न्यूज, आंबेगाव। महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचारी यांचा संप सुरू आहे। आज साक्री आगारामध्ये एसटी कर्मचारी तथा त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांनी आणि साई भक्त अजय सोनवणे यांनी साईबाबांच्या चरणी साकडे घातले। आमच्यावर ओढवलेली परिस्थितीचे लवकरच निवारण होऊ दे आणि आमच्या लढ्यामध्ये यश मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली। एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील। परंतु एसटी कर्मचारी यांचे मागण्या मान्य न करता हे महाविकास आघाडी सरकार हुकुमशाही पद्धतीने एसटी कर्मचारी यांच्यावर खोट्या केसेस दाखल करत आहे। आज सर्व रापम कर्मचारी साक्री आगार यांच्या वतीने शासनाचा दुखोटा आमच्या कर्मचाऱ्यांचे जे आत्महत्या झाले आहेत त्यांच्या दुखोट्यामध्ये 34वा दिवस आहे। आजपर्यंत आम्ही कोणत्याही शासकीय किंवा कोणत्याही एकदम आमचं जे हे चाललं आहे एकदम शांततेच्या स्वरूपात चाललेलं आहे। आम्ही कोणाचं नुकसान न करता शांततेच्या मार्गाने आमचं दुःख व्यक्त करत आहोत। आज आगारात साईबाबा यांना आम्ही एक पूजा करून एक आरती केली सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने की शासनाकडे वारंवार आमचं एवढं हे असून साईबाबा यांना तुम्ही बुद्धी द्या, कर्मचारीच्या वतीने काहीतरी चांगला निर्णय लावा म्हणून सगळं रापम कर्मचारी साक्री आगार यांच्या वतीने हा छोटासा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आमचे एकच सद्भावना एकच आहे की शासनाने दखल लवकर घ्यावी, कर्मचारींचा अंत पाहू नये। सहनशक्ती ही आता प्रत्येकाची संपायला आली आहे। आतापर्यंत आम्ही जे शांततेच्या मार्गाने चाललो आहेत असाच शांततेच्या मार्गाने आम्ही पुढे चालत आहोत। पण यापुढे कोणतेही असं काही शासनाच्या वतीने पाऊल उचलण्यात येऊ नये की जेणेकरून कामगारांच्या उद्रेकाला त्यांना सामोरं जावं लागेल। एवढे हात जोडून साईचरणी आम्ही विनंती केली की एकंदरीत आजपर्यंत एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय झाला आहे तो सरकारने समजून त्यांना योग्य न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा आम्ही सरकारकडून करीत आहोत। कल्पेश मिस्त्री, झूम न्यूज, धुळे। अमरावती जिल्ह्यातील परसोडा येथील गिट्टी खदानीवर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी धडक देत स्फोट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या या ठिकाणी जप्त केल्यात। तर या ठिकाणी 25 ते 30 फूट खोल करण्यासाठी जिलेटिन कांड्या टाकून जमिनीमध्ये स्फोट करत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय। तर या स्फोटामुळे लगतच्या 5 ते 6 गावातील घरांना भेगा पडल्या असून त्यामुळे या ठिकाणी या खदानीवर कारवाई करण्याची मागणी रवी राणा यांनी केली आहे। यावेळी रवी राणा यांनी खनिकर्म अधिकारी आणि पोलिसांना सोबत घेऊन ही धडक देत प्रशासनाला कारवाई करावी लागेल असे ते म्हणालेत। अनिरुद्ध उगले, झूम न्यूज, अमरावती। मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गतमध्ये येणाऱ्या चिखलदरा मध्ये वैराग जंगल सफारी दरम्यान शनिवारी एका पट्टेदार वाघोबाने निवांतपणे पर्यटकांना दर्शन दिले। जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांनीही आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या वाघाच्या हालचालींना कैद केलंय।
कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे आता चिखलदरा आणि मेळघाटमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अशातच व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगली प्राण्यांचे दर्शन होत असल्याने पर्यटक येथे जंगल सफारी करत आहेत. यामुळेच यापूर्वीही अनेक वेळा जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघोबाने दर्शन दिले आहे. अशातच आजही काही पर्यटक जंगल सफारी करत असताना एका वाघोबाचे दर्शन पर्यटकांना झाले. डोळ्यासमोर अचानक वाघ दिसल्याने पर्यटकांना भीती निर्माण झाली होती. जवळपास 1 मिनिट पर्यटकांच्या वाहनासमोर थांबल्यानंतर वाघोबा पुन्हा आपल्या अधिवासामध्ये निघून गेलाय. अनिरुद्ध उगले, झूम न्यूज, अमरावती. कोरोना संसर्गामुळे झालेल्या जनतेचे हाल, त्यामुळे तब्येतीवर झालेले परिणाम हतबल कमकुवत झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी डोंबिवली वॉर्ड क्रमांक 48 माजी नगरसेविका रेखाताई जनार्दन म्हात्रे, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, युवा सेना कल्याण सचिव राहुल श्रीधर म्हात्रे, युवा नेते अक्षय जनार्दन म्हात्रे यांच्या सहकार्याने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 डिसेंबर रोजी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बाबा उधाण त्रिमूर्ती हॉल सोसायटी गणेश नगर डोंबिवली पश्चिम येथे मोफत आरोग्य चिकित्सा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखा प्रमुख माजी नगरसेवक राजेश मोरे, ज्येष्ठ नेते तात्या माने, कविता गावंड, संतोष चव्हाण, सागर दुबे, सतीश मोडक, सागर जेधे, सागर आठवले, माजी नगरसेविका रेखाताई म्हात्रे, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, युवा सेना कल्याण जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे, युवा नेते अक्षय जनार्दन म्हात्रे, सोपान पाटील, प्रतिभा नारखेडे, अस्मिता खानविलकर, जुई ढोले, केतकी पवार, चंद्रकांत महाजन, शीतल कारंडे, उषा आचरेकर आणि परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. सुभाष शेंडगे, झूम न्यूज, कल्याण. बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज लॉलीपॉप आंदोलन करून लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासने देऊन लॉलीपॉप दाखवले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय आणि याचाच निषेध म्हणून बीडमधील एसटी कर्मचाऱ्यांनी लॉलीपॉप आंदोलन सुरू केलंय. बीड आगारामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 38वा दिवस आहे. या आंदोलनाला दरम्यान जवळपास 550हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. असे असताना देखील कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन करून देखील सोमवारपासून कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत. आतापर्यंत राज्य सरकारने केवळ एसटी कर्मचाऱ्यांना लॉलीपॉप दाखवले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी लॉलीपॉप दाखवून आंदोलन केले आहे. कल्पेश मिस्त्री, झूम न्यूज, धुळे. सरकारला लॉलीपॉप दाखवण्याचं कारण एक आहे की आमचं आज 38 दिवस झाले आंदोलन चालू आहे. सरकार प्रत्येक वेळेस आम्हाला एक नवीन योजना आणते, फसवी योजना. त्याच्यामुळं आम्ही त्या फसवी योजनेला न भूल पडता त्याच्यामुळं आम्ही लॉलीपॉप दाखवलेलं आहे की कारण सरकार सांगत आहे की सोमवारी तुम्ही या कामावर निलंबन मागे घेऊ. मग निलंबन मागे घेतले की लोक ड्युटी जातात, आम्ही ड्युटीला जाणार नाही. त्याच्यामुळे हे लॉलीपॉप दाखवलेलं आहे. कारण काय आहे, जरी सोमवारी जरी आम्हाला जरी निलंबन मागे घेऊन ड्युटीला बोलत जरी असले तरी पण ते असे बोलले नाही की आम्ही कारवाई मागं घेणार नाहीत. कारण 38 दिवस झालं जो कर्मचारी ड्युटीला जाईन त्याच्यावर ही कारवाई होणारच आहे. तर त्यामुळे आम्ही सोमवारी जाणार नाही. त्यामुळे सरकार आम्हाला वेळोवेळीच नवीन एक योजना दाखवत आहे. त्यामुळे आम्ही लॉलीपॉप दाखवलेला आहे. जोपर्यंत सरकार विलिनीकरण करत नाही तोपर्यंत आम्ही आमचा दुखोटा संप सोडणार नाही. काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यामध्ये येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रीतसर प्रेस नोट काढा आणि बातम्यांची जबाबदारी स्वीकारा. भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीने बंद करावा असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. किरीट सोमय्या हे नवाब मलिक यांना अटक होणार आहे असे सांगत आहेत. सोमय्या, तुम्ही ईडीचे प्रवक्ते झाल्याचे नियुक्ती पत्र घ्या. ईडीलाही एका चांगल्या प्रवक्त्याची गरज आहे. सोमय्यांना निदान पगार तरी सुरू होईल असा खोचक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. पिछले कई दिनों से ईडी के अधिकारी पत्रकारों को जानकारी दे रहे हैं कि नवाब मलिक के घर छापेमारी होगी
आज किरीट सोमैया बोल रहे हैं कि पूना के मामले को लेके जो वक्फ बोर्ड का मामला है ईडी नवाब मलिक के घर आएगी, वो आने के बजाय वो बताएं कब मुझे आना है, मैं स्वयं ईडी के कार्यालय में जाने के लिए तैयार हूं। जिस तरह से ईडी खबरों को प्रचारित करने का काम करती है, भारतीय जनता पार्टी के नेताओं के बोलने पर पूना में जो एंडोमेंट ताबूत का मामला था जिस पे हमने एफआईआर दर्ज कराया था, उसको लेके वे वहां गए, जांच शुरू की और मीडिया में प्लान किया गया कि वक्फ बोर्ड के 7 कार्यालयों पे छापेमारी की गई है। उसी दिन हमने साफ कर दिया था कि वक्फ बोर्ड पे कोई छापेमारी नहीं हुई। कोई जांच उन्हें करनी है तो हम 30,000 संस्थाएं हमारे पास रजिस्टर है, हम पूरी तरह से सारे दस्तावेज देने के लिए तैयार हैं। लेकिन मेरी जानकारी है कि कल एक वक्फ बोर्ड के अधिकारी को बुलाया गया 2 दिन तक, और ईडी के अफसर बोल रहे हैं अधिकारी को कि आपने एफआईआर ही गलत तरीके से दायर करने का काम किया है, या जिन लोगों ने 7 करोड़ रुपए लूटे थे उनकी सिफारिश करने का काम ईडी के अधिकारी कर रहे हैं। मैं ईडी के लोगों को बोलना चाहता हूं कि अगर किरीट सोमैया को आपने अपना प्रवक्ता बनाया है तो ऑफिशियल रूप से उसे प्रवक्ता बनाने का काम करें, या जो भी खेल इस महाराष्ट्र की धरती पे आप कर रहे हैं, अगर कोई कार्रवाई होनी है, करनी है, तो ऑफिशियल आप प्रेस रिलीज निकालने का काम करिए। सिर्फ विस्परिंग कैंपेन करके, मीडिया में खबरें प्लान करके महाराष्ट्र के नेताओं को, महाराष्ट्र के सरकार को बदनाम करने का खेल बंद करने का काम करें। सोमैया का ये कहना कि वक्फ बोर्ड की जमीन में पूना में घोटाला किया है नवाब मलिक ने, सोमैया साहब मैं आपको आज एक सूचक बात बता रहा हूं कि वक्फ बोर्ड के घोटाले में जल्द ही एक भारतीय जनता पार्टी का नेता अगले सप्ताह में एफआईआर दर्ज होगी और उसकी गिरफ्तारी करेंगे, और ईडी को बोलिए उसे भी बुलाइए, बहुत सारी जानकारी उसमें से निकलेगी। सर, ओवैसी यहाँ पर मुंबई में आए हुए हैं, धारा 144 लगा हुआ है, शक्ति प्रदर्शन करने के लिए आए हैं। धारा 144 लगने के बाद भी सभा करने के लिए उतारू हैं। जो सभा में लोग हैं वो बड़े पैमाने पर रात्रीच खेळ चाले ह्या मालिकेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चित्रीकरण होत आहे। त्यामध्ये आगामी मालिकेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्कृतीचे दर्शन व्हावे अशी मागणी सिंधुदुर्ग प्रेमी रामचंद्र ठाकूर यांनी केली आहे। मागील दोन्ही पर्वांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपेक्षित असे दर्शन झाले नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार संस्कृती, चालीरीती, खाद्य संस्कृती याचेही दर्शन होणे आवश्यक आहे, परंतु काही भागामध्ये कोकण विषयी मनाला न पटणारे दाखवण्यात आले आहे। त्यामुळे आगामी मालिकेचे चित्रीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू असून त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संस्कृतीचे दर्शन व्हावे अशी मागणी सिंधुदुर्ग प्रेमी रामचंद्र ठाकूर यांनी केली आहे। एक सिंधुदुर्गचा रहिवासी आपल्या जिल्ह्यामध्ये रात्रीचं खेळ चाले या कार्यक्रमाच्या, दूरदर्शनवरच्या या कार्यक्रमाचं 3रं पर्व चालू आहे शूटिंगसाठी। तर माझी एक विनंती आहे सगळ्या सिंधुदुर्गवासियांतर्फे की ह्या आतापर्यंतच्या 2 पर्वांमध्ये आम्ही बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली काही विकृतीच दाखवण्यात आल्या आहेत ह्याच्यामध्ये। म्हणजे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशी भुताटकी चालते, कसा हा महिलांशी वर्तवणूक असते, पैसेवाल्यांची वगैरे ह्या गोष्टी दाखवल्या गेल्या। त्याच्याशी मी जास्त बोलत नाही, कारण ते जे दाखवलं गेलं सिंधुदुर्गाबद्दल ते खूप वाईट आणि चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे ह्याच्या अगोदर। तर एक विनंती आहे ह्या टीमशी माझी सगळ्यांना की आता जे या 3ऱ्या पर्वामध्ये जर असंच काही दाखवलं गेलं तर ह्या सिंधुदुर्गातले जो युवक आहेत, ज्या सिंधुदुर्गप्रेमी आहेत आणि जो वैचारिक ठेवण असलेला समाज आहे तो तुम्हाला माफ कधीच करणार नाही। तर माझी विनंती आहे, या सिंधुदुर्गामध्ये दाखवण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। त्यामध्ये सिंधुदुर्गाची खाद्य संस्कृती असेल, दशावतार असेल, संगीत असेल, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला भरभरून वाहणारा आपला निसर्ग सौंदर्य असेल, पर्यटन स्थळं असतील किंवा ह्या जिल्ह्यातली संस्कृती असेल, या अगोदर दाखवलेल्या गोष्टी या कार्यक्रमामध्ये
त्या देवस्कीबद्दलच्या त्या आता खूप जुन्या झालेल्या आहेत. आता हा सुधारलेला समाज आहे. सिंधुदुर्गामध्ये चांगली माणसं राहतात आणि सिंधुदुर्गामध्ये वैचारिक ठेवण असलेली माणसं आहेत. या जिल्ह्याला एक वेगळं स्थान आहे या संपूर्ण भारतामध्ये. त्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न कृपया ह्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी करावा हीच माझी एक विनंती आहे. आणि या कार्यक्रमांमधून आता जर बघितलं आपण हे जे कार्यक्रम दूरदर्शन TV वाहिन्यांवर दाखवले जातात त्यामधून जास्तीत जास्त कशी निगेटिव्हिटी पसरवता येईल याची पूर्ण दखल घेतली जाते. तर तीही एक विनंती आहे की पॉझिटिव्ह काय असेल आपल्या जिल्ह्यात ते दाखवून ह्या जिल्ह्याचा जो सन्मान आहे तो अबाधित ठेवावा, या तिसऱ्या भागाने करावं अशी माझी एक सिंधुदुर्ग प्रेमी, या देशाचा एक चांगला नागरिक, या देशाचं भवितव्य घडण्यासाठी निगेटिव्ह न सोडता पॉझिटिव्हिटी दाखवाव्यात अशी मी विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. परंतु समाजसेवेच्या थोड्या पलीकडे जाऊन कोरोना काळामध्ये ज्यांना आपल्या पिळदार शरीराचे दर्शन करण्यासाठी मंच उपलब्ध झाला नव्हता अशा बॉडी बिल्डर्ससाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष धनाजी खराडे आणि समाजसेविका ज्योती खराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरीर सौष्ठव 2021 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 55, 60, 65, 70, 75, 80 या वजनी गटांनी सहभाग घेतला. बॉडी बिल्डिंगचे विविध प्रकार यावेळी खेळाडूंकडून सादर करण्यात आले. आमचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचं भूषण आणि जगामधील प्रसिद्ध नेते असे आदरणीय आणि पूजनीय असणारे शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून शिबिडी विभागामध्ये आमचे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष धनाजी खराडे, त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई खराडे यांच्या माध्यमातून शिबिडीमध्ये एक बॉडी बिल्डिंगचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वास्तविक पाहता गेल्या 2 वर्षापासून कोरोनाने अहंकार माजवला होता. त्याच्यानंतर ही पहिलाच असा नयनरम्य असा हा आजचा देखावा पाहून खरोखर खराडे आणि खराडेताई या दोघांनाही धन्यवाद द्यावे वाटतात. आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची आठवण आणि खरोखरच वयाच्या 81व्या वर्षीसुद्धा एक 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं काम करण्याचं काम करतात आणि तेच उत्तेजन घेऊन नव्हे तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे धनाजी खराडे असतील किंवा सौ ज्योतिताई खराडे असतील हे सुद्धा या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत. पण मनुष्याच्या जीवनामध्ये जर बघितलं तर आपलं शरीर हे पहिली आपली समृद्धी आहे, आपली प्रॉपर्टी आहे किंवा सर्वस्व आहे. अशा शरीराला महत्त्व द्यायचं, आरोग्याला चालना द्यायची, अशा पद्धतीचा अत्यंत उल्लेखनीय असा कार्यक्रम यांनी या ठिकाणी केलेला आहे. या कार्यक्रम संपन्न होत असताना आमचे विनयजी मोरे आहेत, जयस्पाल सिंग आहेत, त्यांचे अरुणजी कांबळे आहेत, इतर सहकाऱ्यांनी त्यांना हातभार लावलेला आहे. अतिशय चांगला आणि सुरेख असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. मी माझ्या वतीने शिबिडीतील खराडे पती पत्नींना, त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देईल आणि त्यांच्या वतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परमेश्वरचरणी प्रार्थना करेल का आमचा आराध्य दैवत आदरणीय आणि पूजनीय असणारे शरदचंद्रजी पवारसाहेबांना दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य आणि या जनतेतील सर्व नागरिकांची सेवा करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना प्रदान करो अशा प्रकारच्या सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. इकडे खेळतो मी. सेंट्रल रेल्वेला ऑर्गनाईज करतो. माझी आता 2 दिवसांनी परत सेंट्रल रेल्वेची पण कॉम्पिटिशन आहे. येत्या 15, 16, 17ला मी ॲक्च्युली सेंट्रल रेल्वेसाठी प्लेयर म्हणून खेळतो आणि फर्स्ट टाईम माझी कॉम्पिटिशन आहे. कसं वाटतंय नवी मुंबईत येऊन किंवा खराटे सरांनी एवढ्या चांगल्या प्रकारे आयोजन केलं, कसं त्यांना आभार व्यक्त करशील? धन्यवाद. मी एवढं सांगतो की या करोनाच्या महामारीमध्ये फर्स्ट टाईम मी करोनाच्या ह्याच्यात पण माझी तयारी चालू होती आणि आत्ता पण मी शेवटपर्यंत माझे 8 तास वर्कआउट करतो मी
रोज कंटिन्यू, आणि माझी हेल्थ मी खूप चांगली ठेवतो. आणि मी एवढंच सांगेल की मला इथे आल्यावर खूप असं चांगलं वाटलं आणि मी आज विजेता झालो आहे, तर मला खूप आनंद होतो आहे. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. ओव्हरटेकच्या वादातून भर रस्त्यामध्ये झालेल्या भांडणामध्ये 2 तरुणावर चाकू हल्ला करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या तरुणास हवालदार प्रवीण देवरे आणि पोलीस नाईक उत्तम खरात, कुणाल परदेशी यांनी पोलिसांनी प्रसंगावधान राखत पकडून त्यांच्या हातातून चाकू हिसकावून घेत त्यांना अटक केली आहे. कल्याण काटे मानवली परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जाते. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आलंय. या आवाहनाची छापील पत्रिका व्यापाऱ्यांना वाटण्याचे काम कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी देवरे नाईक आणि खरात करत असताना काटे मानिवली नाका ते चिंचपाडा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने ही कोंडी सोडवण्यासाठी हे कर्मचारी पोहोचले. मात्र या ठिकाणी 3 इसम आपापसात भांडत असल्याने आणि त्यातील एक जण हातातील चाकूने दोघांवर हल्ला करत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना पकडून ताब्यात घेतलंय. कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यापाऱ्यांना जे दुकानदार आहेत ज्यांची परिस्थिती बरी आहे की जे CCTV लावू शकतात, त्यांच्यासाठी आम्ही एक कॅमेरा देशासाठी, एक कॅमेरा समाजासाठी असं एक आव्हानपत्रिका तयार केलेली आहे. आणि त्या आव्हानपत्रिकेच्या माध्यमातून आव्हानपत्रिका ते वाटत असताना त्यांना काटे मानवली ते चिंचपाडा रस्त्यावर गर्दी जमा झालेली दिसली, वाहतूक कोंडी झालेली दिसली. तर तिथं आमचे गोपनीयचे कर्मचारी अशी आव्हानपत्रिका वाटत असताना गर्दी झालेली असल्यामुळे ते तिथं पोचल्यावर एक इसम ज्याचं नाव प्रवीण दराडे आहे, असा इसम द्वारलीच्या 2 नागरिकांना मारताना, चाकूने मारताना दिसला. त्याने त्याला वेळीच हस्तक्षेप करून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. जर याला वेळीच त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांचे नाव आहेत, एक प्रवीण देवरे, खरात आणि परदेशी. या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळलेला आहे. सर, आरोपीला पकडलेलं आहे आणि त्याच्यासोबत शस्त्रासह त्याला पकडलेलं आहे. त्याचं शस्त्र अमेरिकन प्रकारचा चाकू होता, काटेरी. तो त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे आणि पुढील गुन्हा दाखल करून पुढील चौकशीवर तपास करत आहोत. फौजदारी आणि दिवाणी न्यायालय नायगाव जिल्हा नांदेड येथे लोक अदालतचे शनिवारी तालुका 11 रोजी आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतच्या माध्यमातून नायगाव न्यायालयातील 17 फौजदारी 3 दिवाणी प्रकरण दुपारी 3 पर्यंत निकाली काढण्यात आलाय. बऱ्याच पक्षकारांनी आणि दिवाणी फौजदारी प्रकरणाची गुन्हे आपापसातील मिटून घेतलेत. अनेक लोकांना लोक आंदोलनाचा फायदा झाला आहे. 12 PGT आणि दिवाणी 3 प्रकरणं यावेळी कोर्टामध्ये निकाली लागली आहेत. जर त्यांनी फायदा घेतला तर त्या ठिकाणी त्यांचा वेळ, पैसा आणि जे काय भविष्यामध्ये त्यांचं जे नुकसान होणार आहे, आपसामध्ये जे काय वाद होणार आहेत, एकमेकांच्या मनामध्ये जे काय वैमनस्य निर्माण होणार आहे, ते कुठेतरी लोक अदालतीच्या माध्यमातून त्यांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणून माझं सर्व जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारचे जे काही दरमहा लोक अदालतीचं आयोजन सन्मान न्यायालयामध्ये करण्यात येते, त्याचा प्रत्येक पक्षकाराने जनतेने या ठिकाणी फायदा घ्यावा. अशा पद्धतीचे लोक अदालतीचं प्रत्येकानं त्या ठिकाणी त्याचं आपल्या साप वाचवल्याने अहिंसा आणि जीवदया. देशी दारू दुकानांवर छापे. हुतात्मा बाबू गेणू यांच्या नावाने टपाल तिकीट. साक्री संपकरी एसटी कर्मचारी यांचे साईबाबांना साकडे. आमदार रवी राणा यांची परसोडा येथील गिट्टी खानदानीवर धडक.
झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.